ए लवकर करा रे, माझा नवरा वाट बघतोय तिथे माझी. हो शाल्मली, आधी या बॅग आतमध्ये मावायला पाहिजे ना. लागला बो. गणपती बाप्पा मोरया. चला नागपूर. यार गाडीचा एसी खूप स्ट्रॉंग आहे का? नाही रे, का? सारखा सारखा का जातोय? अरे त्याचा नेहमीचा प्रॉब्लेम आहे रे. हे पण धमाल येते ना. यस, मजा येते. दिवसाने आपण चौघ एकत्र कुठेतरी चालतो. त्या पोरी आल्या ना खूप बोर होत रे. हा यार, म्हणजे आपण चौघ असलो की कसं कुठल्याही विषयावर बोलता येतं ना. काय रे? हे बघ, त्याला नको विचार. तो सौम्याच्या आठवणीत झुरतोय. 18 तास तिच्याशिवाय लागणार. ए यार, असं काही नाहीये. फक्त मला असं वाटत होतं की बसली असती ती या गाडीत तर काय प्रॉब्लेम होता यार. टेन्शन घेऊ नकोस, थोड्या वेळाने काहीतरी जुगाड करू. नक्की. घाणेरडे. झाला जुगाड. होतं एक शौचालय. आपल्या शरीरातनं कुठलीही गोष्ट बाहेर पडली ना की जो आनंद होतो त्याला बीट नाही. घाम आवर याला. आज चला चला चला. थांबा थांबा. कोणाचं? बाबांचा स्पीकरवर टाक. कशाला दा? अरे टाक ना, आम्हाला पण कळू दे ना बाबा काय बोलतायत ते. बोर रे. चल चल टाक टाक. कॉल्स काय ऐकायचे असतात? हॅलो. हॅलो, निघाला का बे तुम्ही सगळे? हो निघालोय. निघाला ना. ए अबे, तुमच्या सगळ्यांसाठी मोरीत शॉवर बसून राहिलो मी. काय एवढा खर्च करताय? कशाला म्हणजे काय? तुम्ही करा लिहिरीवर सगळे पोट्टे आंघोळी. माझ्या पोट्ट्या कुठे जातील? त्यांना सवय आहे का गावची? मग शॉवर खाली आंघोळ करतील. मोरी तर त्यांना वाटेल आपल्या मुंबईच्या बाथरूम मध्ये. हो ठीक आहे, करेक्ट आहे तुमचं. मग मी नेहमीच करेक्ट असतो बे. त्याच्याशिवाय तू माझा पोट्टा नाही आज. म्हणजे काय ते रागवलं विचार तर सांगेल तुले. जाम हुशार पोट्ट आहे ते. सुम्या, आपण एक काम करूया. यावेळेस याला गावीच ठेवूया आणि बाबांना मुंबईला घेऊन जाऊया. बाबा असले की कसं धमाल येते. हो का? मी नको का? नको नको. ठीक आहे ठीक आहे, चालव गाडी. चालवतो ना, घाबरतो की काय? अर्ध्या तासाने गाडी थांबणार नाही. तुझं काही ते बघ याच्यावर. चल. तुमच्या भांडणात माझी का मारतात? बेबी चल. मी पुढे बसणार. ऑलरेडी बस. तुम्ही सांग ना पुढे तरी बस. बस बस, नंतर बघू थोड्या वेळाने. मग थांबव म्हणू त्याला प्लीज. हा ठीक आहे, चल बस. अरे यार, कुठे गेली ती लोक? पुढे गेलेत का मागे गेलेत तेही कळत नाही. काव्या, ते येतात ऑन द वे. झालं का बोलणं? आत्ताच. ग्रेट. नागपूर तसं बरंच लांब आहे ना. म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी कॅम्पसाठी गेले होते. हे तू कॉलेजमध्ये असल्यापासून सोशल वर्क करतेस? हो, म्हणजे शाळेत असताना माझं ठरलं होतं काय करायचं. वाव, दॅट्स सो नाईस. तुम्हाला माहितीये का, कॉलेजमध्ये असल्यापासून ना मी ड्रॉइंग करायचे. त्यामुळे मला माहित होतं की मला माझं करिअर ड्रॉइंग मध्ये करायचंय. वाव काव्या, ड्रॉइंग. माझा तर काढलेला माणूस पण सांगावा लागतो की हा माणूस आहे. तुला सांगू का, मला कुकिंग करायला खूप आवडतं. मी फूड ब्लॉग्स वगैरे लिहिते, पण असं सिरियसली मला हेच करायचंय असं मी काही ठरवलं नाही अजून. अगं पण तू कॅफे मस्त चालवतेस. मला असं वाटलं होतं तेच तुझं पॅशन. हे बघ, ती कुकिंग खूप मस्त करते, ते तिचं पॅशन आहे. पण तशा तिच्या भरपूर हॉबीज आहेत. तिला खूप गोष्टी करता येतात आणि म्हणूनच आभी आणि शाल्मली आर मेड फॉर इच अदर. अगं व्हॉट अबाउट यू? तू काय करतेस? मी सांगते, ती जोड्या जुळवते. हो, आणि लहानपणीपासून तिचं पॅशन हेच आहे, जोड्या जुळवणं. अगं काय झालं आकांक्षा? चेहरा का पाडून बसलीयस? आकांक्षा काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच सांगा, तिथे जाऊन टेन्शन नको. अगं तसं नाही, पण मी कधीच गावाला गेले नाहीये. मला तिकडच्या रीतीभाती काहीच माहिती नाहीये. आकांक्षा चिल, मी आहे ना. अरे मला सगळं माहितीये, गावचं सगळं. आमच्या लग्नानंतर मी अभिच्या गावी गेले होते. हो,
एकदाच. ठीक आहे ना, पण गेले होते ना. अगं ऐका ना, पण आता आपण मिस्टर विनयच्या गावी चाललोय ना, त्यांच्या आई बाबांना कळलं की आमच्यात तसं काही नाहीये तर. तसं नाहीये म्हणजे? तू विनयची गर्लफ्रेंड आहेस ना? आय एम सॉरी, म्हणजे मला तुमच्याबद्दल खरंच काही माहित नाहीये का जास्त. सौम्या इट्स ओके. हे बघ, तुला गोष्टी कळाव्या ना म्हणूनच तुला आम्ही आमच्यासोबत बसवलेलं आहे. आता तुला हळूहळू सगळ्यांबद्दल प्रत्येक गोष्ट कळेल. तू काही काळजी करू नको. जर्नी इज टू लॉंग. आम्ही तुला सगळं सांगू. त्याला निघायचं का? हो, उशीर होतोय. एक मिनिट, हे लोक येत आहेत ना, म्हणजे थांबूया का त्यांच्यासाठी? आपण एक काम करू, एक मिड पॉइंट ना फिक्स करू. जेवायला थांबायचंच आहे आपल्याला, तिकडे भेटतील. लेट्स लीव यार, उशीर झालाय. म्हणजे ड्रायव्हिंग सीट इकडेच आहे. मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास, ती बेधुंद, ती जळ उन्हाची वाराबंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. Love, love, love लागणे लोचा, love, love, love लागणे लोचा, love, love, love लागणे लोचा, love, love, love लागणे लोचा. ओ अच्छा राघव, तू गाडी चालवत होतास का? तेच म्हणाले की तुम्हाला एवढा वेळ कसा लागला. मुंगी तुझ्या आधी पोचली असते. काव्या, मी तुझ्यासारखी रॅश ड्रायव्हिंग करत नाहीये आणि सगळ्यांना व्यवस्थित पोहोचवणं ही ड्रायव्हरची जबाबदारी असते. हे पण करेक्ट. एक्सक्यूज मी रॅश ड्रायव्हिंग करत नाही. तिघींना विचार. शाल्मली, काव्या, त्यांनी त्यांचं उत्तर दिलं असं वाटतंय मला. सुमित, तू पण गाडी चालवतोस ना? एक मिनिट, काय झालं? मी सांगतो. आम्ही जेव्हा गाडी चालवतो ना, जॉगिंग करणारे माणसं पण आम्हाला ओव्हरटेक करतात. 30ला लॉक. म्हणजे 30च्या पुढे गाडी जातच नाही. म्हणजे गावी पोचायला अजून 4 दिवस लागतील पुढे. सौम्या, असं काही नाही, तू यांच्यावर विश्वास ठेवू नकोस उगाच. अरे पण ठीक आहे ना, चांगलं आहे. उलट गाडी फास्ट चालवून जीव कशाला धोक्यात घालवायचा? करेक्ट आहे. अरे खा सुरुवात करा. चिकन लई भारी असते इकडचं. वा वा वा. तू दे ना सगळ्यांच्या प्लेट. येस, आलेले आहे सर्वांच्या प्लेट्स आलेल्या आहेत. आकांक्षा, तू काय मागवलंय? पनीर टेस्ट करणार आहे? हा प्लीज. मला पण एक बाईट प्लीज. हो देतो सगळ्यांना. मला यो कसं आहे? उत्तम. कमाल आहे. प्लीज टेस्ट प्लीज टेस्ट प्लीज.
क्लास रे मला की नाही मस्त बोल येस प्लीज थँक्यू यम अगं आकांक्षा तुझी तर भाजी संपली. आपण शेअर करू. मी व्हेज मागवलंय. थँक्स. अस्सल धाब्यासारखं जेवण आहे. टॉप दावा निवडलायस तू. सालमनी जास्त भाजी बनवते. ऐक काय ग काय तिखट लागलं तिखट पाणी तुला हे धाब्यावर तिखट लागलं. अरे याच्यात हसण्यासारखं काय आहे विन्या. अरे गावी गुळाची ढेप बाजूला ठेवायला लागेल. मग ठेव ना. सांग बाबांना फोन करून आता. ओकेस ना तू. सौम्या गावाकडचं जेवण याच्यापेक्षा 5 पट जास्त तिखट असतं. हे मात्र बरोबर आहे. सौम्या विचार कर. बघ म्हणजे आत्ताच जायचंय का परत. मजा करतोय. तुला हवं असेल तर तुझ्या करता दररोज मी स्वयंपाक करतो. सौम्या घरी सुद्धा तू स्वयंपाक करा. हा प्लीज प्लीज. चालेल कर घे. घे तुझ्यासाठी आणली. ओके ओके. गोड का मागवायचंय का नंतर. नाही धाब्यावरती काय गोड. व्हेज वर शिफ्ट होतेस का नाही तर. मी काय म्हणतो तर ग्रेव्ही मध्येच घालणार. अरे गाडी का थांबवली यार. 5 मिनिटं. पोचलो चला उतरा. आलो आपण. हो. ए मी ना धावत जाऊन तुला ठोंब्याने उठव. मी धावत जाऊन आई बाबांना सरप्राईज देते. हा कुठ रे. चला आलो बाबा. आई गो. आई गो. शाळमली काय झालं. आई गो. आई मी पडले. बाप्पा कशी पडलीस तू. नाही कळलं मला. ये ग बाप्पा ये. माझा फोन घेतला. हो घेतला. सावकाशी ये ग बाप्पा ये ग. काही चालू होते मला. काय सांभाळून. हा बाप्पा झोपेतच म्हणजे धावत जाते. सरप्राईज. आई गो कसलं काय. काय बाप्पा बेबी. इकडे यायचं बाप्पा. इकडे ये हा ये बाप्पा ये. हा सावकाश सावकाश. थांबा 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 थांबा. काय दुखतंय थांबा. काय करून राहिले. अगं नजर खायला उतरवते यांची. अगं तिला प्रथमोपचाराची गरज आहे. तुमच्या सारख्या लोकांमुळे भारत मागे राहिला. पण नजर उतरायला जरा उशिराच झाला. आत्ता गावी आल्यासारखं वाटतं. या बाप्पा या 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 या. पाय नको खाली टेकवू शकते. मी हळूहळू लंगडी लंगडी उचल बाई. ये बाप्पा ये. हा ये. मी काय म्हणतो अशी उडी मारी. लंगडी. एक मिनिट थांबा. काय सर एक मिनिट. सोड तिला. हे बेस्ट आहे. हे बेस्ट आहे. हे विनया शिकून घे. ये चप्पल काढ. हा चप्पल काढ. सावकाश. हा सावकाश. बाप्पा कर. सरळ कर. आई गो. बरं वाटेल. तू काही काळजी करू नकोस. कसं लचकला. अगं हो शांत बस बाळा. शांत बस. मी लेप घेऊन येते. हा अरे वा तुझं चालायला लागलं. नाही डोकं. मला वाटलं सगळी पोरं आली म्हणून तू सुधुर झाली काय. तांबे फेकून मारे. गबस आई. अगं सांग त्याले. बाबा काय बरे. आईचा समजा दादा काय मोठा. बाबा पाय पडतो. अरे असं दे.
काय छान वाटतंय तुम्हाला बघून. हो अरे तुम्ही सगळे आल्यामुळे मला पण छान वाटतंय. अरे असू दे आशीर्वाद होय अभिमान. बाबा मी पण नमस्कार करते इथून. हो हो हिच्या वाटचं. अरे हो नमस्कार. आशीर्वाद आशीर्वाद. हा, तुम्हाला जायचंय प्लीज. अरे सुनबाई असू दे असू दे असू दे असू दे. झालं सगळ्यांचं झालं सगळ्यांचं. मला विसरले तुम्ही. तुमचं पोट आहे ना मी. अरे बाप्पा असं काय करतो तू. अरे तू तर आहेस ना पण हे पण सगळे आता आपलेच आहेत ना रे. अरे असू दे. गावाला आल्यावर विनयची भाषा बदलली ना. अजून थोडे दिवस थांब बघ अजून काय काय बदलतंय. मी सगळ्यांसाठी पाणी आणते. हा आण प्लीज. अरे सुनबाई तू कुठून आणते पाणी. तुला काय माहिती पाणी कुठे. चल मी तुला दाखवतो. एक मिनिट. काय चाललंय तुमचं. काय सुनबाई काय सुनबाई. गावी कोणाला माहितीये का आकांक्षा मॅडम बद्दल. हे पण लक्षात ठेवायला पाहिजे ना. लय गोष्टी. चल बाय दाखवतो. आकांक्षा चल. ते उजव्या बाजूला दाखवतील ते. ये बाप्पा ये चल लेप लाव ये ये. नाही 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 नाही. ऐक काय झालं बाप्पा. लेप लावला की बरं वाटेल पायाला. हा लाव ये. पण नाही नाही मला खूप भीती वाटते. प्लीज हात लावू नका. प्लीज नको. तू काही काळजी करू नकोस. तू जरा शांत हो. नाही नको नको दुखेल मला. पण हळूहळू लावू ये. नाही पण मला खूप भीती वाटते. प्लीज ते दुखेल. नको नको. अरे काय. अगं शाल्मली बरं वाटेल तुला. हा बेबी बेबी ऐक ना. खूप वर्षांनी पडलीस तू तर पडल्यानंतरचा सेल्फीच नाही काढला आपण. हा सेल्फी काढूया ना. सगळे मला लागलाय ना लवकर. बघा सगळ्यांनी बघा. हे सगळ्यांनी सॅड फेस करा. अरे हो काव्य हसू नकोस ना. सॅड गाव दिसत नाहीयेस. अरे सुमेमध्ये आहे. रडा रडा रडा. अगं हात काढ ना. तू काय मी सेल्फीला तू हात तोंडावर ठेवते. काव्या पूर्ण फोटो मध्ये हसती. काव्या तू माझ्या दुःखात सहभागी नाहीयेस का. झालं कळलंच नाही कधी लावला. टॉयलेटला झाली. कुठे जाऊ. दुखलं पण नाही. लेफ्टला जा पुढे. घ्या रे. काय रे तू कुठे चाललं. अरे बापरे प्रवासात बरंच आरबट जरबट खाल्लेली दिसते. जा जा जा. हे बघ घराच्या मागच्या बाजूला बांधले बाथरूम. पप्पा आता ना थोड्या वेळात तुझ्या पायाला बरं वाटेल. ए तुम्ही सगळे पोट्यो तुम्ही पण सगळ्यांनी आंघोळी करून घ्या. हो आपण सगळे एकत्र न्याहारी करू. बाप्पा तुम्ही आली. सुमित बरं केला तुझ्या सवला. सौम्या. हा तिले आणलं. बरं केलं. सौम्या आली पाहिलं ना मी. हे सुमित काळजी करू नको. विण्याबरोबर तुमचंही एका मांडवात उरकून टाकू आपण. एवढ्या सकाळी सकाळी अंघोळ. एवढ्या थंडीत उघड्यावर अंघोळ तुम्ही भारी पडेल. पाणी गरम आहे. मी भरल्यात बादल्या. तू कर ना. नाही नको. कोणी घेणार आंघोळीची. काय म्हणतो की त्या काय रे थंड गरम वगैरे सगळं ठीक आहे पण असं इथे उघड्यावर अंघोळ कशी करायची. लाजतोस काय रे. अरे गावी अशीच आंघोळ करतात. त्याशिवाय काही मजा नाही. हो का पाहिलं का कमाल आहे यार विनय. तू मुंबईमध्ये बनियन घालून बाहेर यायला सुद्धा लाजतोस तू. आता काय वाटत नाही का. सर ही आपली मुंबई आहे. हे माझं गाव आहे.
गावात कोणी आंघोळ करताना बघत नाही रे, सगळे आपापल्या कामात असतात. फार विचार करू नकोस तू. घे घे घे. चल चल चल, सुरू कर सुरू कर. तू म्हणतोस चल रे. चल यार चला करा सुरुवात करा मग. हा चल चल. हे बघ पण चल चल 1 2 3. कमान नाही तू चल. अरे चल रे. थंड आहे पाणी. काही थंड भिंड नाही. काही थंड नाही. आणि गरम कशाला म्हणतात मग? हा मी दुपारी करतो. दुपारी वगैरे काही नाही. आपल्याला दुपारी बाहेर फिरायला जायचंय. चल. अरे पाणी खूप थंड आहे ना यार. काय थंड आहे? हे बघ वाफा येत आहे. बघ ना गरम आहे, चटका बसतो ना. रग्या तो तर आगाऊपणा बंद कर लवकर. आंघोळीला आणि पुणेकरांची लाज घालवतोस यार तू. हा असं ऐकणार नाही. हा ते आहे ते. असं पाणी संपवलं यार. भारी आहे रे. भारी आहे. रेडा फुटल्यासारखं वाटत होतं. माझं सांगता रे. साबण घ्या रे आता चटकन. हे हरी काकाकडे कोण मंडई आली ग? पाहुणे आले असतील रुपे. रुपे हा तर आपला विनय आहे ना? लाजरा बजरा तो विनाचा आहे ग. पण ते पाखरू कोण आहे? भारी वाटतं रे. 3 पाखरू आहेत. तू कोणाबद्दल बोलून राहिली? मला आवडलं हे पाखरू कोणच्या मळ्यातलं आहे विचारू. चल. अगं असं काय करते? अगं